रक्षाबंधन या पवित्र दिवसी ही जुळते नाते महाराजाच्या या रक्षाबंधन या पवित्र दिवसी हे जुळते नाते Just join it up.
राजकुमार रुद्र अयोध्या राजकुमारी रागिनी प्रवास प्राप्त भूमि के राजकुमार आणि आजच्या रची जन्मापासून सोडणारे दोन विरोधी तारे किंवा राजकुमार किंवा रवींद्र सोयी त्यांच्या सादर करत आहोत जो महाराष्ट्र लोकनाट्य राज्याची सातो परिचारतात काय करतोस काय मागच्या दुटीवर काय करू मग काय माहिती नाही तुला आज सर्व महाराष्ट्रभर हनुमान जयंती आहे ना अरे होय चल मारुतीला मुजरा करूया असं बोलतो हो चल करूया मुजरा ना चल आज करूया करूया आज करूया करूया हनुमंताना माझा मुजरा मानाचा चल आता जाऊया मागच्या दुट्यावर महाराज येण्याची वेळ झालेली आहे चल जाऊया चल प्रणामी माझे दुर्गे माते प्रणाम माझे
शिकार करायला जायचं. अरे शिकारसाठी नशीब लागतं बाबा आणि त्या नशीब आज उद्या झाला आहे. अरे ना तुला नक्की म्हणायचंय तरी काय? अरे अरे हे शिकार, अरे ही शिकार तर माझ्या आहे आणि तुला तुला खाण्यात परत जावं लागेल. लक्षात ठेव. अरे हराम करा दोस्त दोस्त राहिलं नाही तरी दोस्ती काही कामाची. त्याच्या उलटे त्याच्या प्रीत आहे मंजूर असं तर ठीक आहे. असं ते झेलवर तिरुंगारी लक्षात ठेव. चाललेत पुढे ह्या पाचीच्या जाग्यात पूर्णपणे बसलेस. कोण आहेस तू? माझ्या जनातील टाकूनवर कदापि विश्वास नाहीये. चुप बस. मला तुला काही ऐकायचं नाही. मुखात आले माझी एक इच्छा पूर्ण कर. खाण्याला देवाला तुला कोण सांग. मुखातील शब्द मुखात ठेव शेरा. शिकारीसाठी निघालेला शाकार आहे आणि मी मात्र इथं अडकून पडलो आहे. नाही सतत अहो मी तुमच्याशी बघा बटाकन करेल का? अहो पूर्णपणे साफ खोटा बोलताय सतत. पाशा अरे पगाचे आपली जाती विचारला बस. अरे आज तुझा माझा वाजता मारला ना चेहरा. स्वतःच्या तोंडावरून बोलत नाही तर तुमच्या बरोबर राहण्याची माझी केव्हा हाऊस फिटले आहे. अरे पाशा अरे पाचाच काय जनावर असं होय होऊ शकत.
माझ्या पायथ्याला लागून वाहणारी कुसुम नदी सर्वत्र कशी हिरवला हिरवल असा हा निसर्ग रंगलेला पाहून माझं मन कसं आनंदित होत आहे. समोरच्या ध्वजाकडे पाहिले असता पूर्वेला उगवणारा सूर्य आज आपल्या बारीक किरणाने का बरं करत आहे. माझ्या राज्यावर कोणता संकट येणार नसेल काही सुचत नाही. पिताजी त्याच्या मी प्रणाम असो. आशीर्वाद. पिताजी आज आपला चेहरा इतक्या निराश का बरं दिसत आहे. रुद्र तुझी काही रागिनी दुर्गेश्वरी मातेच्या मंदिरात दर्शनाला ते गेले आहे, परंतु अद्याप परत आलेले नाही याची चिंता वाटू लागली आहे आम्हाला. पिताजी आपण निश्चिंत राहा. मी मला मध्ये फेरफटका मारण्यासाठी जात आहे. आज्ञा असावी. येतोच तर. परंतु प्रथम दरबारात जे होता कोणत्या प्रकारे चालले ते पाहिली पाहिजे. शिवा बोला रे, आपला पारा कसा काय चाललाय? फुलाच्या फुलासारखा चाललाय. ठीक आहे. शिवा रागिनी दुर्गेश्वरीच्या दर्शनासाठी गेले आहे, तिचा अद्याप पत्ता नाही. काय बोलताय? होय महाराज, मग ठीक आहे तर तिच्या शोधावर गेलंच पाहिजे. आपण गेलंच पाहिजे. होय महाराज, चला शिवा चला. अरे तुझ्या पाठून तर येतोय. अरे तुझ्या पाठून येतोय. आज पण तू ड्युटीवर हजर नाही झाला वेळेत. काय गेला होतास कुठं? मी कुठे जाणार? तू कुठे गेला होतास तो सांग आधी. अरे मी काय गेलो होतो माझ्या मामाच्या गावाला. कुठे? अरे मामाच्या गावाला. मामाच्या गावाला? मामाची पोर काय 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 अरे मामाकडे लय मजा. काय बोलतोस काय? अरे मामाची इकडे एवढी मजा ना. अरे मामा नुसतं मामीच्या जीवावरच मामाची मजा. मामा रे मामा गावचा मामा. जीवावर मामाची मजा. मामीच्या हातात कळशी रे मामा. मामा रे मामा गावचा 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 मामा. मामीच्या जीवावर मामाची मजा. मामीच्या जीवावर मामाची मजा. मामी बनवते पोळ्या रे मामा आमचा ढोल्या रे. मामी बनवते पोळ्या रे मामा आमचा ढोल्या रे. मामा रे मामा गावचा मामा. मामा रे मामा गावचा मामा. मामीच्या जीवावर मामाची मजा. मामीच्या जीवावर मामाची मजा. मामी बनवते टकल्या रे मामा आमचा टकल्या रे. 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 रे शिवा बोल जीवा. काय बोलतोस? आता करमणूक तर झाले. मग काय आता पारा दाखता ठेवूया. होय महाराज येण्याची वेळ झाली. आपण पारा दाखता ठेवूया. एवढ्यात लगेच मिळत येत. होय. कसा काय बॅटरी राहिलाय काय माहित नाही आम्हाला. येतील. पण हराम को शकत कुठे घेऊन गेला आहे त्याचा काही पत्ता माहित नाही. पण त्याचा पत्ता
असेल किंवा शिवा ए जीवा बोला तो शाकाचा तरुण कुठे घेऊन गेला रे त्यांची खबर तुम्हाला नाही जाईल काय अरे जीवा हा तुला शाकाल कुठं गेलाय तो माहिती आहे काय शाकाल ना पण मग तर पावक्या माकात गेला ना या गोंड्यान गेला माझ्यावर आलाय ना गोंडान काय सांगू तुम्हाला कुठे गेला तो या गोंड्यान गेला मी या मला तू बाजारावर काय करत होतास मी आपला मध्ये बसलो होतो रेड्यासारखा सकाळ काम हा कळत्या ओ कवट्या महान माझं शाकाळ काय करत होता शाकाल नाही शाकाल बोलते छान काढायला गेला तर तो काय अद्याप काय मला काही दिसलाय ना हो महाराज हो त्याला दिसलाय नाही तुला दिसला नाही हो शाकाल दिसलाच नाही हो कवट्या नाकाल दंगीला घेऊन नुसतं चढत अरे अरे घेऊन गेला तो कुठे घेऊन गेला कवट्या नाकाल कशाला हा किल्ल्यावर गेला तो तुम्ही बघितला हो इकडे या. मी काय बोलतो ही वरची केस कुणी काढतो ना कुणी वरती घेतो अरे अरे टाटा टाटा अरे तुला नको त्या गोष्टी काय करायच्या काय सांगतात ते ऐक वरती टाकल्या खाली इथं दाड्या ह्या तुला काय झालं मला तुझं काय झालंय तुला काय झालं इकडे या. बोला तुम्ही इकडे मला सांगतो पुढे पुढे पाय पाठी घे पाय पाठी घे पाठी घे हो हो अरे हरामखोरा नाही नाही मी काय माझं नाव जीवा हा माझं नाव जीवा हरामखोरा जीवा तुला समजत नाही तुला समजत नाही एवढं समजलं असतं तर काय अरे तुला हाक मारताय मला तुम्ही हरामखोर बोलला किती मारायची काय limit तुला लाज वाटत नाही हा? लाच काल भाजून खाल्ले बोला 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 तुला काय झालं? तुला काय झालं? वाट लागली काय झालं? त्याला मारली पण माझी फाटली कुठे वाटते? हो, माझी फाटली अरे कुठे वाटते? ठेंगा, ठेंगा. अरे काय बघतोय काय फाटली पेन नाही फाटले मग मग? अरे 10 रुपयाची नोट फाटली अरे इकडे. 10 रुपयामध्ये किती किती या दुबईची पुढे आले 10 रुपयाची नोट फाटलीच विमान बोला काय करायचं बोला तुला काय करायचं शाकाचा दिसला हा त्याचा खबर काय मला ठीक आहे मी येतो हो या लक्का 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 अरे पण तुला काय झालं तुला काय झालं अरे महाराज काय कसला का लका तुला काय झालं लका 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 काय हो केलं अरे माग मारल्यावर पुढे आलं पाहिजे तुझं तुला काय झालं मला आला लकवा मला गेला ना घ्यायला झाला सरळ झाला आता बरोबर सरळ झाला झालं इंजेक्शन टाकलं बस 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 नको तुला नको शाखा दिसला हो ताबडतोब खबर द्या हो हो मिनिटं लक्का 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 हो जाऊ दे जाऊ दे चल आपण आराम विचार करूया चल लय तुझा आपल्याला उशीर अरे सुद्धा गावाच्या कचऱ्यातून शेरा अरे शेरा तो माझा मागोवा असेल आणि पाशा त्याचा शांत बसणार नाही बोल तर मी आता बोल तुम्ही माझ्या बंड्याला होकार देणार की नाही नाही हे कदापि शक्य होणार असं मग कशी मारता
पुन्हा एकदा विचार कर. अगं पुन्हा एकदा विचार कर. नाही नाही तर यात समजून गेले तुझे तुझे हे असे मन बुडून टाकेल. बोल बोल माझ्या म्हणण्याला होकार देणार की नाही. असं तर मग असेल म्हणजे अरे म्हणजे तू अजून जिवंत आहेस. अरे शाकन तुला आणि त्या शहराला संपवल्याशिवाय हा पाशा कधी शांत बसणार नाही. कधी शांत बसणार नाही. बघतोस काय होऊ कोणत्या संकटात आम्ही सोडले आहे त्यापेक्षा आई मला मरण दे. असं बोलू नकोस. अगं त्या दिवशी तुझी माझी जंगलामध्ये भेट झाली त्या दिवसापासून मी खरा माणसात आलोय आणि तू असा विचार का करतेस. रोज मध्ये त्याला कोंडरडे सारखे लपंगी किती भेटतात माझ्या जंगलातील दाखवून वर त्याचा तू विश्वास नाहीये. अगं अगं असं नको बोलूस. अगं दरोडे कर सोडून मी खरं माणसात आलोय. अगं जसा वाल्याचा वाळवी होतो तसा मी खरंच दरोडेखोर सोडून खरं माणसात आलोय आणि तू असा विचार का करतेस. माझा जंगलातील दाखवून अजिबात विश्वास नाही. अगं असं नको बोलूस. आज बघ रम्य असं वातावरण आहे. तुझ्या एक वस्त्राचा धागा काढ आणि माझ्या मनगटी बांध आणि तुझी रक्षणाची जबाबदारी माझ्या खांद्यावरती दे. ठीक आहे. जर रक्षणाच्या बाबतीत कुठे कमी पडला तर बहीण भावाच्या नात्याला कलंक लागेल. होय खरं आहे तुझं म्हणणं. राजकुमारी तुझी ओळख नाही का सांगणार मला. मणिपूर आल्याचा राजा चंद्रवर्मा येथे एकुलते एक मुलगी आहे मी. बस बस झाली एवढी पुष्कळ ओळख. चल चल आपण दरबार जाऊया. म्हणणारा मौलांना आराम नाही तर अरे करा माझ्या मार्गावर येणार तो आहेस तरी कोण. मणिपूर राजाचा राजकुमार म्हणतात. काय राजकुमार. होय तुम्ही या ठिकाणी आलात फार बरं झालं. नाही तर मी तुमच्याच राज्यात यायला निघालो होतो. चोराच्या उलट्या बोंबा मारू नको. मुकाट्याने आमच्या स्वाधीन हो. राजकुमार माझ्या बहिणीला वचन दिलंय म्हणून तुम्ही मला काहीच त्याने ठेवले ना तरी मी राहायला तयार आहे. जीवा जीवा अरे तू तुझ्या ना बघ काय झालं. टोपी पडली. हे घेऊन माळामध्ये जाते. ठीक आहे त्याला घेऊन या. येतो येतो. पलवार बघ पलवाच्या टायमाला पोरगी गावल्यावर बोलतो माझी बहीण का. ती माझी बहीण आहे. अरे बहीण आहे का.
दूध सोडू नको. अरे दूध काय इकडे धाक काय रे बाबा. चल चल. हा त्याला राजवाड्यात नेऊया. घेऊन जाऊया. इथं पलवान आला होता काय. बघ कसा बघतोय बघ. गुन्हा बघतोय. अरे आनंद करून काढी डोला हातात काढून द्या तुझ्या. ती माझी बहीण आहे. माहिती आहे का नाही तुझी ती. चल घेऊन चल चल अरे हराम कोणानो मुलाची हिंमत असेल तसे पुढे या. तुम्हाला कोणी बोलवलं. आता तुम्हीच तर तुमच्या तोंडात म्हटलं हरामखोरानो कोणाची हिंमत असेल तर पुढे या. तो बघा त्याची काही हिंमत कमी आहे काय. अरे जीवा शिवा. अरे तुम्हाला नाही मग माझ्या शत्रूला. जातो तिथं दहशत. असं काय जातो तिथं दहशत. माझ्या असते दहशत. तुझी दहशत दहशत हा काय काय असते पण तरी पण माझी असते दहशत. कायची दहशत. त्याची खायची पण दहशत. भेटलं रटवायला खाल्लं पोटात. बोला ही दहशत होतं पटेल. बोला बरं सरदार तुम्ही काय म्हणताय बोला. अरे हराम कोणानो मग मणिपूर राजाचा हा राजा मी तोरण आहे. कोण काय सांगताय. आणि तो पाशाचा कैद आहे. हा मग या आनंदा भरत काय करायचं. नाच गाण्याच्या दत्तकी चालू होऊ द्या. अरे जीवा अरे मस्त. आता करमणुकीचा कार्यक्रम. अरे शबाज. मग काय नर्तकी पाहिजे. कमरेच्या खाली हलू दे वर हलू दे. बघा कमाती चालू दे. हा कमरेच्या खाली हलवू दे. कमरेच्या खाली हा, काय इथून शॉर्टकट मला कोल्हापुरात जा. इथून नाही भेटली तर कराड्यात जा पण घेऊन ये. आणतो बघ कशी आणतो. झालं होतं खाली. हा 50 रुपये. अरे 50 रुपयात काय कोल्हापुरात पोचणार आहेस काय. चिपळूणला 25 रुपये लागतात. अरे तुझी काय हात तिकीट आहे काय. चल चल गाडी घे. मिळत गाडी गाडी लवकर ये. अरे आत्ता जातो. अरे आत्ता आणतो लवकर ये. कोणाला आणतो. नर्तकीला लवकर ये. अरे जातो. अरे लवकर ये. अरे जातो. जातो. अरे हराम कोणा. जेव्हा ना भरती सवय झाली किंवा बोला लवकर ये ना तो. येणार लवकर. ओ पैसे दिलात त्याला गाडीला. तू इथेच थांब. मी इथंच थांबतो ना. मी काय इथे थांबतो. हो लवकर ये ना.
अशी गाणी म्हणा तुला पैसे दिले बोला तुमच्या गाण्याला सुरुवात करा होय दणकेबाज सुरुवात होऊ दे काय काय झालं किती हे वाटतं ऍक्शन आहे काय नाही ऍक्शन आहे किती बघू इकडे बोला काय पाहिजे महाराज काय करूया आता काय सांगूया म्हणते सुपारी मी तिला म्हटलं उद्या दुपारी निघू हातात देऊया आता देऊया हातात देऊया मग तुम्ही पण खुशच झालो आहे तिची खुश आहे खुश आहे सुपारी देऊया ले लो तुपारी ले लो मग काय करू ले बुकरण काढा सांगू नाही नाही बुकरण ए बाय तुझं काय अगं बुकरण काढ तुझं महाराजाला तुझा चेहरा बघायचाय तुला सुपारी त्या चेहऱ्यावर तुला सुपारी उडवणार आहे लाज वाटते लाज वाटते म्हणते काय चाल लवकर लाज कसली चल अरे माझी साडी लागते तू काय लवकर रेडेला कोण दाखवील रेडेला कोण दाखवील तू बुकरण काढ तुझं चल लवकर काढ 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 लवकर काढ तुला सुपारी देतो पटकन
कोणते आहे? अरे तू इकडे ये. अगं बाया, ही म्हैस कुठली आली? हा? मी आले मला चिल्ला इकडे येतो. काय वाटतं? खाली काय माझ्या? मग काय तुमच्या खाली आली? फिट पण आहे. हो शिवा, तुला नर्तकी आणायला सांगितलं, तू असं काय केलं? काय बॉल कुठचा? तो असं दे. शिवाला येतो, तू नर्तकी आणायला सांगितलं, तुला असं काय केलं? शिवा, बोला. तुला काय सांगितलं मी? नर्तकी. अरे तुला नर्तकी आणायचं. हे काय म्हणले? अरे तुला नर्तकी आणायला सांगितली ना? मी कवट्या मागायच्या गँगमध्ये कधी घुसला? बाय बाय. अरे तुला नर्तकी आणायला कराडात पाठवली होती ना, मग तुला नर्तकी भेटली नाही? मग कोल्हापुरात गेला होतास ना? हो. मग नर्तकी तुला भेटली नाही? सापडली. मग काय केलं? होतो घरात. काय झालं माहिती आहे? मला सांगू. हो नर्तकी हा म्हणतो काय कराडात गेला, कोल्हापुरात गेला, ह्याला काही नर्तकी भेटली नाही. तसा राग आला. आणि काय केलं? तसा गावात परत आलो, बस घेतली, आलो घरात आला बसनी. विचारात पडलो, विचारात करणार काय? रेड्याला तर माहित न्यायच लागत. महाराजांना नर्तकी न्यायच लागत. मग काय केलं? बायको झोपली होती, घेतलं त्या अंगावरचं. तिच्या अंगावरचं घेतलं आणि आपण झोपला. मी त्याला म्हटलं चल 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 चल, तसा तिथं नाचत आला. मला काय माहित. अरे हराम खोरानो, तुम्हाला काय लाभा आहे, शरम आहे की नाही? मी पहिलेच सांगितलं लाभ घालून गेलेले आहे. जातो तिथे. अरे हराम खोर. हो जातो तिथे, तुला सांगितलं. हो मला काय सांगितलं? अरे हराम इकडे चल जाऊया आता. आता पुन्हा मारा, तुझं मागे ये. चल जाऊया, चला मारा, आपण जाऊया आता. मोंगरू बोला, तुम्हाला काय लाज आहेत काय? तुला काय लाज आहेत काय? मग मला लाज. अरे तू काय करतोय? अरे शत्रू आला. हा पुत्र आला, याला खबर द्या. देतो देतो. कोण आहे? मला घाबरला. लका 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 लका. चल चल चल. माझी रागिणी अजून परत घरी आलेली नाही. अजून रागिणीच्या शोधासाठी गेला आहे, तो सुद्धा अजून परत आलेला नाही. पिताजींच्या जन्मी प्रणाम असो. आशीर्वाद आहे पिताजी. ताईचा शोध लागला आहे. काय बोलतो? होय, माझी रागिणी सुखरूप तर आहे ना? होय पिताजी, ताई माळामध्ये विश्रांती करत आहे, परंतु ताईला पळवून नेण्याचा प्रयत्न केला त्या डाकूने. आणि त्या डाकूचे नाव काय? शिपाई त्याला घेऊन येतीलच. ठीक आहे. डाकू महाराज खरं सांगतो, या
मला वाटतं काय ऐकायचं नाही. खरं सांगतो महाराज. बोल बरोबर तुझ्या जात्रात. खरं सांगतो. बोल. शिवा, बोला महाराज. मला जिवंत सोडून चालणार नाही. देवा भगवंता काय सांगू माझी व्यथा, काय घडला माझा गुन्हा, दुःख आले या जीवना, दुःख आले या जीवना. दान करणारे आज असे का बरं करत आहे? हा माझा मानलेला भाऊ पाशा आहे. रागिनी, तुझं डोकं ठिकाणावर आहे का? त्याने मला राखी बांधली आहे. त्याला सोडा. शिवा सोडा याला. सोड सोड सोड. अवकाश सोड. हात लागेल. चल. पिताजी, त्या डॉक्टर शेराने एक 20 वर्षापूर्वीची गोष्ट सांगितली. ती म्हणजे दुर्गेश्वरी देवी मंदिरात
मोठ्या उत्साहाने मेळा साजरा होत असताना आई व भाऊ मरण पावले असे लोक समजत होते. परंतु रुद्र याच्या पुढे काहीच बोलू नको. 20 वर्षापूर्वी दुर्गाधरण मातेच्या मंदिरात दरोडा पडला. त्या दरोड्यामध्ये तुझी आई आणि तुझा मोठा भाऊ मारले गेले असे आम्ही समजत होतो. पण तुझा मोठा भाऊ हा पाशा दुसरा कोणी नसून तुझा मोठा भाऊ विजय आहे. काय होय होय विजय. अरे काय काय होईना पण रात्रीच्या जागेला सर्वजण एकत्र आले. आज मस्त पैकी आनंदाची गोष्ट आहे. विजय आम्ही तुझे हाल हाल केले त्याबद्दल आम्हाला क्षमा कर. पिताजी असं काही बोलू नका. झालं गेलं विसरून जा. चला त्या शहराच्या पाटलाला आपल्याला गेलंच पाहिजे. बरोबर आहे. चला महाराज चला जीवा या शहराच्या पाटलावर गेलंच पाहिजे. संपवता मी जीवाची बाजी आलो आहे आणि मणिपूर राजाचा राजा मी ठरणार आहे. ओ मणिपूर राजाचा राजा मीच होणार आहे. मी माहितीये काय मी पण तयारीत आलोय. शिवा बोला मी पण तयारीत आलोय. शाबास मग थांबा. शिवा कुठं आहे? शिवा हाय मागच्या तुझ्यावर. मी पण बघा केवढी मोठी शमशेर घेऊन आलोय. असं काय झालं? ओ टाकली तेव्हा मोठी शमशेर होती. आता असं काय झालं? शिवा शिवा अरे इथं टाकली तेव्हा मोठी होती शमशेर. ही बघ निसण्यावर घातली. बोला बरोबर आहे. निसण्यावर घासून वाटतं बारीक झाली. ठीक आहे. तुझ्या हातात काय? लोणनं. अरे राजा लोणं आहे ते. काय आहे? दाखव का हातात राजा. तुम्ही काय दाखवणार आता? अरे महाराज काय म्हणतात माहितीये काय? या राजाचा राजा मणिपूर राजाचा राजा मी. हो महाराज मी काय म्हणतो माहितीये काय? तुम्ही जर राजा झाले ना तर मी या साऱ्या हरवली गावाचं सर्व लोकांचं तोंड घोड करून टाकणार. गोड हा आता तोंड घोड करणार सर्व लोकांचं. तुम्ही जर राजा झाले तर ते पण गोड. जेव्हा शिवा बोला ना. या आरोग्य गावचा तुम्हाला काय करता मला आरोग्य गावातलं मला काही माहित नाही. ते गाव द्या. कुठला सीट आहे काही माहित नाही मला. बोला तुम्ही काय म्हणता? पेढे वाटणार का ते? हे पेढे कोण फालतू कोण पोरं राज्य पाहिजे ना. अरे शेरा पळून जाण्याचा प्रयत्न करशील तर फुकट प्राणात मुकशील. तुला लहानाचा मोठा केला तर हेच काय उत्पाद माझ्यावर होय. याला ना असाच सोडायचं ना याला. पाशा अरे पाचवत काय.
आणि माझ्याची तुला तुला वाटतंय तुला बघ कशी वाटली मणिपूर राज्याची हवा आता खातोय खावा पाचशा मला मारू नको रे काय काय मारू नको नको मारू नको आता जेवण सोडून चालू होय, होय.